अरे मी म्हणलं झिंगारा नाही चाला बंद करा म्हातारा म्हणला मी पोरं ऐकलं कृष्णा तुला मी ताकीत करे. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. चलत आज आहे पार्ट 5. आज आबा सांगणार आहेत त्यांनी टी व्ही आणि रेडिओवर काय ऐकलं आणि त्यांच्याबरोबर काय झालं, कोणचे गाणे ऐकलं आणि ते गाणे बी म्हणून दाखवणार आहे. चला तर तुम्हीच ऐका आता. एकदा काय झालं, हां. माझी पोरं टीव्ही लावली अशा घरात. मी खायचं तर मला नादा असं लहानपणापासून दारू पिणे, दूध पिणे, मटणं खाणं, कोणत्या गोष्टी एकदा दारू पिऊन पोरं काय नवीन हे टी व्ही निघल्या त्या काळात होत्या आणि मोबाईल हे नव्हती का गाण्याची ती काय गाणे सीड्या व्हायचे गोल का कॅसेट त्या निघल्या होत्या. पण ते रेडिओ हा ते निघलेले होते, ते बी लावले, टी व्ही लावली पोरायने. मी आलो कोणती झिंगारा चाललं. मग आमचा म्हातारा होता तो. अरे मी म्हणलं झिंगारा नाही चाला बंद करा म्हातारा म्हणला मी पोरं ऐकलं मी दिवस बंद केलं. ते बायका त्या बाया शंकरे पाठीचं टाकली बंद केली तुमच्या पोरांनी तुमच्या का. हा आणि मी म्हणतोय झिंगारा बंद करा त्या. तुम्ही टी व्ही आणली होती ना. हा घरामध्ये लावली. मग मला इतका राग आला ना म्हणून, पण मी म्हणजे लगेच फोन टाकावं पण काय म्हणजे याला हाणावं मारावं, पण मारून म्हणजे जाऊ द्या याचं पोराची नादी लागलं आपल्याला नाव गोबस काय करतोय असे येड्या बघ. तुम्हीच आणून दिले होते ना. कोणच्या काळी आणून दिली होती टीव्ही. ते बारीक ते असत पाहिल्या त्या मोठ्या ऍक्टिव्ह जाड जाड अशा माग निघलेल्या. हा तेच होते ना पाहिले निघले त्या टायमाला. अशा नव्हत्या पाहिजे बारीक असे ते रेडिओ बारीक रेडिओ सिग्नल यायचे त्याला शिक वरती घ्यायची सिग्नलला. हा घेतली तसली. आणि मला आणलं होतं एक तर मी काय बघलं होतं शाळा माग गाणं आणतं पोरगी होतं सगळं केलेलं की शाळा वगैरे राहून तेवढं घडी दुसरं काही नाही, पण घडी एक ती वापरली होती 12 महिने 25-30 वया काय रेडिओ होय. हा तेवढं आणलं होता आणि एक घडी. आणि त्या टायमाला माझा काय ऐकायचं रेडिओ मध्ये गाणे. हा कोणचे गाणे किशोर कुमारचे का काय ते नाही पहिले. आता पहिले गाणे म्हणजे आता असेच गाणे आहेत. तर त्या काळात पहिले त्या काळामध्ये कोण आलं रफेर ते लता मंगेशकर हे गाणे असायचे. ते गाणे ऐकायचे तुम्ही. हा जुने गाणे आले त्याच्या आधीचे तेच असत पहिले. आता काय किती काय निघले. लता मंगेशकर गेली आता रफेर आता गेली. तेव्हा तुम्ही कोणची गाणी ऐकायची नेमकं तेव्हा एखादं गाणं आठवतंय तुम्हाला लता मंगेशकरचं काही ती काही. पहिले गाणे म्हणजे जे असे असायचे. आता त्या काळामध्ये जुने गाणे कसे असायचे नाही का उडतो माझा डोळा बुगडी माझी सांडली गे असे गवळणी काही गाणी काही असायची पहिले. आताचे गाणे वेगळे. पहिले गाणे मला काय माहित कशी व्हायची. तेच होते ना गाणे बघ कशी उडतो माझा डोळा मुलीना उकळाचा पावा उडतो माझा डोळा. तुमची ती आहे का वाजायला काय तुम्ही वाजत होती. बासरी वाजत होतो मी ते गवळण बिवळण माहित होते ना. हा किती गवळणी काय बासरी आता नाही राहिली. ती वाजून लावली असती म्हणजे पण राहिलीच नाही. बासरी आपली जत्रा आहे ना तेव्हा मी आणून दिली तेव्हा मग वाजून दाखवा. मग का नाही त्यात म्हणजे गाणे म्हणायचे गवळणी म्हणायची बासरीची. आता ती गवळण कोणती तुला सांगत त्यांनी म्हणायची. डोळे मोडी ती गवळण राधा डोळे मोडी ती गवळण राधा येला दडली गमवन बांधा ग डोळे मोडी ती गवळण राधा मळमोकी नदी जाते ते सोपनी मळमोकी नदी जे सोपनी ग डोळे मोडी ती गवळण राधा येला दडली भवन बांधा ग डोळे मोडी ती गवळण राधा. ही गवळण होती. कोण म्हणली होती गवळण.
आता तिचं नाव काय सांगता येईल नको. मला गवळणी म्हणजे काय रेडिओवर आहे तुम्ही ऐकत होते रेडिओवर. हा, ते बासरीत गवळणी हम्म. आलं. कृष्णा तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. गवळणी. हा गवळणी घरी कृष्ण जाई, दही दूध खाई, दुधाचा रबडा करवी, मडके फोडी. दही दुधाचा करी तो रबडा, कृष्णा तुला यशोदे तुला मी सांगते, तुझ्या कृष्णाला सांग काही. हे कृष्णा तुला मी ताकीत करते, घरी कुणाला जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको. तुला मी कृष्णा बांधीन उखळाला, तू घरी गवळीच्या जाऊ नको रे, जाऊ नको. तू कृष्णा तुला रे ताकीत करते, गवळीच्या घरी जाऊ नको. ह्या अशा गवळणी होत्या वेळी. ही सर्वात फिरणं आज एवढं कुठं घरात राहत. म्हणजे पहिले रेडिओ मध्ये टीव्ही मध्ये हे ऐकायचं तुम्ही. आता टीव्ही कोणच्या साली आणली होती तुम्हाला एवढं माहित नाही का? गवळी येतं काय? होय. हा? टीव्ही कोणच्या साली आणली होती तुम्ही टीव्ही कोणच्या साली आणली होती घरी तुमची? ते नाही. कोणच्या साली टीव्ही आणल्या होत्या तुम्ही? मला नाही माहिती चाली नाही टीव्ही टीव्ही आता माय काय तेवढं ध्यानात राहिलं. किती वर्ष झालं असेल? वर्ष 20-25 वर्ष म्हणजे 2000 साली आणली असेल. हा हम्म. पहिल्या निघल्या तवाच्या गोष्टी. तेव्हा किती टीव्ही आणली असेल? हा तेव्हा टीव्ही कितीला आणली असेल? किती रुपयाला? तेव्हा काय स्वस्तच होते, काहीच नव्हतं. आता ते काय मालिक नाही सांगता यायचं केवढ्याला आणली काय केली. मी असे गाणे कोणकडे कोणाचे ऐकी काय येते टीव्ही कोण एवढं ध्यानात देत त्याला असं होती ती. भजन म्हणजे जायचो ऐकायचो रे बसून ध्यानात धरायचो. काही गवळणी आम करतो ते म्हणायचे भजन जाऊ. माळी नाही गाडी काही नाही होतं, पण मला नाच नाही असं टीव्ही ती सोडून नाच होतं. गवळणी म्हणायचं म्हणजे सगळं. चला तर बघा, ऐकले तुम्ही हे सगळे गाणे त्यांनी म्हणून दाखवले. लता मंगेशकर गाण्याचं रसिक मला नाव आहे ना, तुम्हीच ऐकलं असेल. चला तर आता तुम्हाला पुढच्या पार्ट 6 मध्ये सांगन काय बा थोडं बा व्हिडिओ डोळ्यात काढता येत होते तुम्हाला. गाईचं लोणी आणि ह्या डोळ्यात गेला असं तिकडे फऱ्या वाट मागून पाठीचं वाट काढायचं आणि इकडे डोळ्यात गेलं तिकडे पाठी वाटून फऱ्या वाट काढायचं. तर बघितलं काय त्यांच्या पुढच्या ब्लॉगमध्ये कला सांगणार आहेत. चला तर असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.